बनवायला अगदी कठीण वाटणारी पुरणपोळी आज आपण अगदी सोप्या पद्धतीने कशी बनवायचं ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तुम्ही बघू शकाल अगदी काठापर्यंत आपलं पुरण हे पसरले, अजिबात फाटता अगदी परफेक्ट अशी लुसलुशीत अगदी छान चविष्ट अशी आपली पुरणपोळी ही तयार आहे। नवशिक्या देखील अगदी पहिल्याच वेळी अगदी परफेक्ट असं अजिबात पुरण बाहेर न निघता पोळी न फाटता अगदी छान अशी परफेक्ट पुरणपोळी अगदी सहज ते बनवून घेऊ शकतील। आज आपण अशी काही एक पद्धत वापरणार आहोत, तर त्या पद्धतीने अगदी परफेक्ट पुरणपोळी कशी बनवायचं ते आज आपण बघूया। तर त्यासाठी काय केलं, इथे सर्वात प्रथम आपण डाळ शिजवून घेणार आहोत। डाळ शिजवण्यासाठी इथे कुकर घेतले, त्या कुकरमध्ये लगेच आपण 3 ग्लास पाणी हे टाकून घेणार। इथे एक मोठ्या आकाराची मी वाटी घेतली, 1 वाटी डाळ, त्या डाळीसाठी 3 ग्लास इथे पाणी घेत। जर तुम्हाला ग्लासने पाण्याचं प्रमाण कळत नसेल तर त्याच वाटीने बरोबर 5 वाटी आपण पाणी हे घ्या। 1 वाटी डाळीसाठी इथे 5 वाटी पाणी घ्या, जेणेकरून डाळ अगदी मऊसूत शिजून त्याचं पाणी देखील आपल्याला आमटीसाठी उरेल। तर यामध्ये मी हळद ही घातली आणि आपली जी डाळ असते मऊसूत शिजण्यासाठी त्यामध्ये अगदी थोडंसं तेल घालून आपलं पाणीही आपण तिकडे गरम करायला ठेवूया। पाणी आपलं तिकडे गरम होतं आहे, त्यानंतर लई साईडला 1 वाटी मी चणा डाळ घेतली। चणा डाळीला आपल्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून त्याच्यातलं संपूर्ण पाणी हे आपल्याला आता निथळून घ्यायचं आहे। लई साईडला तुम्ही बघा, आपण पाणी गरम करायला ठेवलेलं त्याला छान अशी उकळी आली। पाण्याला उकळी आल्यानंतर लगेचच आपण 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुतलेली संपूर्ण जी आपली चणा डाळ आहे ती आपण यामध्ये टाकून घेऊया। चणा डाळ भिजून जर वापरत असाल तर त्यामुळे काय होतं, आपलं जे पुरण असतं ते अगदी चिकट तयार होतं आणि आपली पोळीही खाताना ती व्यवस्थित लागत नाही। म्हणून डाळ ही भिजून घेऊ नका, जेणेकरून तर त्यानंतर कुकरचं झाकण लावून मंद आचेवरती 5 ते 6 शिट्ट्या करून घेऊया। तर तिकडे 5 ते 6 आपल्या कुकरच्या शिट्ट्या होते, तोवर लगेच साईडला त्यासाठी लागणारं कणिक मळून घेऊया। तर इथे एका भांड्यामध्ये त्याच वाटीने बरोबर 1 वाटी मी गव्हाचं पीठ घेतले, चाळणीने अगदी बारीक गाळून घ्या। त्यानंतर 1 वाटी पिठासाठी 1 वाटी इथं मैदा घेतला आहे, त्यामध्ये लगेचच चवीनुसार मीठ, छान कलर येण्यासाठी हळद आणि अगदी छान जे वरचं कवर असतं आपल्या पोळीचं ते अगदी छान खमंग तयार व्हायला पाहिजे, त्याकरिता इथं आपण लगेचच तेल आणि पिठी साखर आपण टाकणार आहोत। तर काय करायचं, साखर घालण्याच्या आधी व्यवस्थित त्याला मिक्स करून घेऊया। तर हे छान व्यवस्थित मी मिक्स करून घेतले। त्यानंतर लगेचच इथं दळलेली अगदी थोडीशी म्हणजे पिठी साखर, जर आपल्याकडे पिठी साखर नसेल तर डायरेक्ट अख्खी साखरेचं पाणी करून घातलं तरी काही हरकत नाही। ह्यामुळे काय असतं, जे आपलं कवर असतं पोळीचं ते छान खुसखुशीत आणि अगदी छान खमंग ते तयार होतं, म्हणून अगदी आवर्जून हे घाला। जर तुम्हाला मैदा वापरायचा नसेल, फक्त गव्हाच्या पिठाच्या पोळ्या बनवायच्या असतील तर ते देखील आपण केलं तरी काही हरकत नाही। 1 वाटी डाळीसाठी बरोबर 2 वाटी आपण इथे पीठ हे घेतलं आहे। अजिबात आपलं पीठ आणि पुरण कमी जास्ती हे होत नाही। तर अगदी थोडं थोडं पाणी आलं छान, जसं आपण कणिक मळून घेतो पोळींसाठी तसंच कणिक मळायचं आहे। नेहमीपेक्षा थोडंसं सैलसर आपल्याला आता कणिक हे मळून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने छान सैलसर आपण कणिक हे मळून घेतलं आहे। त्यानंतर यावरती कुठल्याही प्रकारचा कॉटनचा रुमाल घेऊन आपण यावरती काय करायचं, ओला हा झाकून द्यायचं, त्यामुळे छान अशी आपली जी कणिक असते ती पासटते। तर यावरती लगेचच आपण आता एक झाकण ठेवून 2 ते 3 तासासाठी ठेवून देऊया। तर साईडला आपल्या कुकरच्या देखील 5 ते 6 शिट्ट्या करून झाल्या आहे। तर तुम्ही बघा, जी आपली डाळ आहे अगदी छान ह्या पद्धतीने मऊसूत आपण शिजवून घ्यायची, त्यामुळे काय असतं, आपल्याला अजिबात हात वगैरे न भरता अगदी सोप्या पद्धतीने आपलं पुरण हे तयार होतं। जर थोडीशी तरी डाळ कच्ची असेल तर आपल्याला पुरण बनवताना त्रास होतो। तर लगेच मी आमटीसाठी लागणारं जे डाळीचं पाणी आहे ते काढून घेते। जर तुम्ही आमटी बनवणार नसाल तर डायरेक्टच पाणी देखील आपण राहू दिलं तरी काही हरकत नाही। तर मी त्याच्यातलं संपूर्ण पाणी हे काढून घेतले। 1 वाटी डाळीसाठी इथं पाऊण वाटी बारीक चिरून घेतलेला गूळ घेतला आहे। गुळाचं प्रमाण आपल्या गरजेनुसार आपण म्हणजे गोड कसा हवे त्यानुसार थोडं जास्ती किंवा कमी देखील आपण करून घेऊ शकतो। तर गूळ हा काय करायचं, यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा। गूळ हा छान मिक्स करून झाल्यानंतरच लगेचच आपल्याला जी डाळ आहे ना ती छान मॅश करून घ्यायची। आपण गूळ हा गरम करायला ठेवल्यानंतर डाळ ही वातट होते आणि त्यामुळे आपली जी डाळ असते ना ती छान मॅश होत नाही, म्हणून
आपला गूळ हा आपला म्हणजे पुरण आटवण्यासाठी ठेवण्याच्या आधीच आपल्याला ही डाळ छान मॅश करून घ्यायची. ती जे आपलं पावभाजी बनवायचं मशीन असतं त्या मशीनाने आपण छान याला मॅश करून घेणार आहोत. जर आपल्याकडे नसेल ना तर काय करायचं, आपला तांब्या घ्या किंवा एखादं पसरट असं छान बुंदाचं भांडं घ्या आणि त्याने या पद्धतीने त्याला मॅश करून घ्यायचं. जेवढं शक्य आहे तेवढं आपल्याला आता हे पुरण मॅश करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला अजिबात हात वगैरे भरण्याची गरजही भासत नाही. तर इथे छान मॅश करून घेतले. लगेचच आता आपल्याला हे पुरण जे आहे ते आपल्याला आटून घ्यायचं आहे. त्यासाठी मी कुकरवरती ठेवून घेतला आहे. गॅसवरती कुकर ठेवल्यानंतर काय करणार आहोत, एकसारखं चमच्याने चाळत छान आपल्याला हे पुरण आता घट्टसर होईपर्यंत आता शिजून घ्यायचं आहे. याच्यामुळे काय होतं, डाळ पुन्हा आणखी शिजते आणि त्यामुळे आपली डबल कुकिंग प्रोसेस होते आणि त्यामुळे आपल्याला जे पुरण आपण चाळणीतनं काढतो त्याची अजिबात गरजही भासत नाही. जर तुमची घरगुती डाळ असेल तर थोडं आपल्याला जाडसर पुरण मिळतं. जर तुमची विकतची म्हणजे मार्केटमधली असेल तर ती कसं असतं, पॉलिश केलेली असते आणि पॉलिश केलेली डाळ ही अगदी लवकर मऊ पडते आणि तिचं कवर देखील निघत नाही. तर तुम्ही बघा आपलं जे पुरण आहे अगदी छान प्लेन आणि मऊसूत व्हायला सुरुवात होते. अजून पुन्हा आणखी आपल्याला थोडंसं याला आटून घ्यायचं आहे. अगदी जास्ती कोरडं देखील आपल्याला करून घ्यायचं नाही. गार झाल्यानंतर ते पुन्हा आणखी घट्ट असं होतं, म्हणून थोडंसं सैलसर असतानाच आपल्याला गॅस हा बंद करायचा आहे. तर अशा पद्धतीने आपण थोडंसं सॉरी, जे पुरण असतं ते सैलसर असतानाच आपल्याला गॅस हा आता बंद करून घ्यायचा आहे. तर आता मी पुरण हे आटून घेतले. आता आपल्याला हे पुरण फॅनखाली पूर्णपणे गार हे करून घ्यायचे. जर पुरण आपल्याला जाडसर वाटत असेल तर तुम्ही चाळणीतनं काढून घेऊ शकता. गार झाल्यानंतर पुन्हा आणखी मी याला व्यवस्थित मिक्स करून घेतले, म्हणजे छान मॅश करून घेतले, म्हणजे अगदी छान मऊसूत असं आपलं अगदी छान आपलं पुरण हे तयार झालं आहे. अजिबात जास्तीची भांडे वगैरे न भरता अगदी सोप्या पद्धतीने पुरण देखील आपलं तयार आहे. तिकडं पुरण तयार झालं आहे आणि इकडं आपलं जे कणिक होतं ते देखील छान मुरून तयार झालं आहे. जेवढं परफेक्ट आपलं कणिक मुरलेलं राहील ना तेवढी छान अशी आपली पुरणपोळी तयार होते, म्हणजे अजिबात न फाटता आणि अगदी कुठलाही त्रास न होता. गोळे बनवताना जर तुमच्या हाताला पीठ हे चिटकत असेल तर काय करायचं, तेल न लावता पाणी लावा. पाणी लावल्याने अजिबात कणिकही आपल्या हाताला लागत नाही. तर कणिक लावल्यानंतर हलक्या हाताने आपल्याला आता हा गोळा तयार करून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने अगदी मध्यम आकाराचा मी गोळा हा तयार करून घेतला आहे. अशाच पद्धतीने काय करणार आहोत, आता या पिठाचे आपल्याला गोळे तयार करून घ्यायचे. कितपत आपल्याला पुरणपोळी बनवायची त्यानुसार. आज मी एक अशी काही ट्रिक वापरणार आहे, त्यामुळे तुमचं अगदी काठोकाठपर्यंत पुरण हे पसरेल आणि पहिल्याच वेळेस जे बनवत असतील ते देखील अगदी परफेक्ट पुरणपोळीही बनवतील. तर बऱ्याच वेळेस काय करतं, आपण एकच पारीची पुरणपोळी बनवत असतो, पण बऱ्याच जणांना म्हणजे प्रत्येकाला तीच पारी बनवून ती व्यवस्थित आपल्याला तो गोळा हा तयार करता येईल असं नसतं. त्यामध्ये काय होतं, आपली पोळीही फाटते आणि आजूबाजूला देखील व्यवस्थित आपलं पुरण पसरत नाही. म्हणून आज आपण वाटीच्या सहाय्याने अगदी छान असे एक नवीन ट्रिक वापरून अगदी परफेक्ट अशी पुरणपोळी अगदी पहिल्याच वेळेस कशी बनवायचं ते आज आपण बघणार आहोत. तर इथे मी मध्यम आकाराचे अगदी छोटे छोटे 2 गोळे घेतले आणि त्याचे अगदी छोटे छोट्या 2 पुऱ्या तयार करून घेतले. पुऱ्या तयार करून झाल्यानंतर लगेच एक छान असा आपला याचा गोळा घ्या पुरणाचा, तो व्यवस्थित पसरून घ्या आणि त्यानंतर थोडंसं यावरती पीठ घाला. त्यामुळे काय होतं, आपली पोळी छान फुलते. तर फुगते आणि त्यानंतर काय करायचं, हळूवार दुसरी पारी त्यावरती झाकून आजूबाजूच्या ज्या कळा असतात त्या व्यवस्थित आपल्याला बंद करून घ्यायच्या आहे. त्या बंद करून झाल्यानंतर ग्लास किंवा एखादी जी आपली मोठी वाटी असेल ती घ्या आणि त्यानंतर लगेच जे काही आपलं एक्स्ट्राचं पीठ आहे ते आपण आता काढून घेणार. अगदी जोराने प्रेस करत आता जे काही आजूबाजूचे काटे ते आपल्याला काढून घ्यायचं. यामुळे काय असतं, जे एक्स्ट्राचं पीठ आहे ते निघून जातं आणि आपले जे पुरणपोळी असते ना अगदी छान अजिबात काट न तयार होता अगदी परफेक्ट ती तयार होते. अजिबात फुटत वगैरे नाही, अगदी परफेक्ट अशी आपली पोळी ही तयार होते. नंतरून काय करायचं, हळूवार आता आपल्याला हिला व्यवस्थित सेट करून घ्यायचे. ज्यावेळेस तुम्ही पुरणपोळी किंवा कुठलाही पराठा हा बनवत असाल ना त्यावेळेस अगदी पीठ लावताना जे पीठ वापरतात ते तांदूळाचं पीठ वापरा. त्यामुळे अगदी छान अशी आपली
जी पोळी असते ना नरम तयार होते. म्हणून इथे मी तांदूळाचं पीठ घेतले. तांदूळाच्या पिठामुळे काय असतं, आपली पोळी ही पाटाला चिपकत नाही, हाताला चिटकत नाही आणि पुन्हा आणखी ती पोळी जी असते ती अगदी छान बराच काळपर्यंत मऊती राहते. म्हणून कधीही पुरणपोळी बनवताना तुम्ही तांदूळाच्या पिठाचा वापर करा, त्यामुळे खूप छान अशी तुमची पुरणपोळी ही तयार होईल. आपल्याला जाड बारीक कशी हवी त्या पद्धतीने आपण पोळीही लाटून घ्यायची. तुम्ही पोळी लाटताना एक ऑब्झर्व केलं असेल तर अजिबात आपलं पुरण वगैरे बाहेर निघत नाही. पुन्हा आणखी पोळी ही देखील आपल्या पाटाला अजिबात चिपकत नाही, आपल्या लाटण्याला देखील अजिबात चिपकलेली नाही. एवढी छान अगदी परफेक्ट आपली पुरणपोळी ही तयार झाली. तर पुरणपोळी भाजण्यासाठी साईडला मी गॅसवरती तवा गरम करून घेतला आहे. तव्यावरती सर्वात प्रथम अगदी भरपूर असं आपण तूप हे घालून घेऊया. तूप आवडत नसेल तर तेल हे टाकून घ्या आणि दोघेही साईडने आता छान अशा आपल्याला आता पुरणपोळी ही भाजून घ्यायची. पुरणपोळीची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांना व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स करून कळवा आणि नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून ह्या पद्धतीचे अगदी नवनवीन व्हिडिओ अपलोड केले तर सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल. आता आपल्याला दोघेही साईडने छान खमंग होईपर्यंत पोळी ही अगदी एकसारखी अगदी भरपूर असं तूप लावून आपल्याला भाजून घ्यायची आहे. तर अजिबात कुठेही न फाटता अगदी छान टम फुगलेली अगदी परफेक्ट अशी आपली पुरणपोळी ही तयार झाली. नक्की तुम्ही अशा पद्धतीने पुरणपोळी ही बनवून बघा. अगदी सोपी पद्धती, अजिबात कुठलाही जास्तीचा पसारा वगैरे न करता अगदी परफेक्ट अशी आपली पुरणपोळी ही तयार आहे. तर लगेचच आता आपण याचे 2 फोल्ड तयार करून घेऊया आणि त्यानंतर काय करायचं, हिला एखाद्या प्लेट वगैरेमध्ये न काढता तर काय करायचं, अशा पद्धतीची एक जाळी घ्या. जाळीवरती पुरणपोळी ही काढा, त्यामुळे काय होतं आपली पुरणपोळी ही छान तशीच लुसलुसीत खमंग ती राहते. नाहीतर आपण ताटात काढल्यानंतर तिला घाम सुटतो आणि त्यामुळे ती पुरणपोळी मऊ पडते. म्हणून सर्वात प्रथम गार होईपर्यंत आपण पुरणपोळी ही एका चाळणीवरती काढा आणि त्यामुळे अगदी छान अशी आपली अगदी काठापर्यंत पसरलेली अगदी छान परफेक्ट अशी आपली अजिबात कुठेही न फाटता पुरणपोळी ही तयार आहे. रेसिपी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कशीही तुम्ही करा, पुरणपोळी अजिबात कुठेही न फाटता अगदी परफेक्ट अशी आपली पोळी ही तयार आहे.